बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्यावर सरोवरातील वाढत्या पाण्याची पातळी गेल्या सप्टेंबर महिन्यापासून आता चिंतेचा विषय ठरतेय आणि यामुळे सरोवराचं तसंच आसपासच्या जैवविविधतेचं अस्तित्व सुद्धा मिटण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. आणि ह्याची दखल म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं घेतली आहे आणि स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. लोणार सरोवरातील पाण्याचे 4 स्रोत अखंड वाहत आहेत आणि ह्यामुळे सरोवरातील जलपातळी ही वाढायला लागली आहे. सरोवराच्या तळाभोवताली सुद्धा पाण्याचे झरे आहेत आणि नेमकी जलपातळी का वाढतीये ह्याचा उलगडा अद्यापही झालेला नाहीये. त्यावरती योग्य असं शास्त्रीय संशोधन सुद्धा झालेलं नाहीये. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा संशोधनासाठी लोणारचं महत्त्व आहे. जलपातळी वाढण्यासोबतच सरोवरात जिवंत मासे सुद्धा आढळल्याची बाब समोर आलेली आहे आणि ह्यावरती अजूनही शोध लागलेला नाहीये आणि सरोवरातील जैवविविधता धोक्यात आलेली आहे. जनहित याचिकेमुळे आता सरोवरात होणारे बदल ह्याकडे लक्ष वेधलं जातंय. जगप्रसिद्ध लोणार सरोवराची पाणी पातळी वाढतच चाललेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून लोणार सरोवराची पातळी एवढी कधीही वाढली नाही आणि हा खरंच चिंतेचा विषय आहे. आम्ही वारंवार शासनाला सांगत आहोत, परंतु अद्याप कुणीही त्याच्यावर दखल घेतलेली नाही. कोणी शब्दही बोलायला तयार नाही. असंच जर झालं तर लोणार सरोवराचं जे नैसर्गिक महत्त्व आहे ते नक्कीच कमी होईल व त्याला धोका निर्माण होईल. जगप्रसिद्ध जगातील बेसॉल्टिक रॉकमधलं एकमेव सरोवर इतकं फेमस असूनही त्याकडे का दुर्लक्ष होतं याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या सरोवराचा ज्या पाण्यामधील जे गुणधर्म आहेत त्याच्या pH लेवल जो आहे तो सर्व बदललेला आहे. तरी पुरातत्व विभाग, फॉरेस्ट विभाग, इतर विभाग यांनी याकडे काहीतरी लक्ष द्यावं व पाण्याची पातळी कशी कमी होईल याकडे लक्ष देण्याची खूपच गरज आहे. आणि असं न झाल्यास खरंच याचं निसर्ग सौंदर्य धोक्यात आलेलंच आहे. मंदिरं बुडलेली आहे, पुरातन मंदिर याच्यामध्ये आहेत ते बुडले पाण्यामध्ये आणि कमळजा मातेचं मंदिरही पूर्णपणे पाण्यामध्ये बुडत आहे. जवळपास 15 ते 20 फूट या पाण्याची हाईट वाढलेली आहे. तर यावर लवकरात लवकर शासनाने काहीतरी करावं, निर्णय घ्यावा, कारण बरेच वर्ष निघून जात आहेत. आपलं निसर्ग सौंदर्य धोक्यात येत आहे.